नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 3 ते 2 टिपक्यांचा गणपती रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर आहे। आता बघू शकाल तुम्ही एक हाफ सर्कल तयार करून घेतलेला आहे। खालच्या बाजूचे थोडंसं गॅप सोडलेला आहे। मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे। त्यानंतर मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे। गणेश जयंतीनिमित्त खूप सुंदर अगदी छोटीशी रांगोळी आहे। बघू शकाल तुम्ही खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। आणि चॅनलवर नवीन आला असला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि आता केसरी आणि पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। पिवळा रंगाच्या आतमध्ये अगदी लाईट केसरी रंग भरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला दासवंदाचे फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे। 5 पाकळ्यांच्या दासवंदाचे फुलं काढून तयार करून घेत आहे। आणि आता आजूबाजूला आपल्याला 2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता दासवंदाच्या फुलांच्या आतमध्ये मी लाल रंग आणि पानांच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे। दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर छोटीशी रांगोळी, खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। बघू शकाल तुम्ही कमी टिपक्यांची अगदी छोटंसं जागांमध्ये देवासमोर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अगदी छोटी रांगोळी काढू शकाल। इतकी सुंदर रांगोळी आहे। आणि आता पूर्णपणे आपण दासवंदाचे फुलं तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर पिवळा रंगाचे एक रेष ओढलेला आहे। वरच्या बाजूला लाल रंग, आजूबाजूला पिवळा रंग अशा प्रकारे मी तयार करून घेतलेला आहे। मध्ये सेंटरमध्ये चॉकलेटी रंग, अगदी फेट चॉकलेटी रंग भरून घेतलेला आहे। आणि आता आजूबाजूला आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पानांच्या आतमध्ये। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे। आपलं दासवंदाचे फुलंसुद्धा तयार झालेलं आहे। बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे। सूर्याच्या आतमध्ये आपण छानसं सुंदर गणपती काढणार आहोत, बघू शकाल तुम्ही। आणि आता वरच्या बाजूला अगदी गोल आकारचे छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेत आहे। पूर्णपणे आपल्याला हाफ सर्कल आकारणे। कशी वाटली तुम्हाला सूर्यामधलं गणपती रांगोळी? आवडलं असले तर नक्की कमेंट करून कळवा। आणि व्हिडिओ आवडले तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका। आता पूर्णपणे आपलं हे तयार झालेलं आहे। मध्ये सेंटरमध्ये अगदी छोटंसं मी श्री म्हणून लिहित आहे। श्रीमध्ये आपलं गणपती छान सुंदर आपलं गणपती तयार करून घ्यायचं आहे। आणि आता आपलं सूर्य पण तयार झालेला आहे, श्रीसुद्धा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण गणपतीसुद्धा तयार करून घेतलेला आहोत। आणि कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडलं असली तर नक्की एक कमेंट करून कळवा। आणि आता दुसरी रांगोळी आहे, ते सुद्धा 3 ते 2 टिपक्यांचं, ते सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। आणि आता पूर्ण आपल्याला सर्कल काढून तयार करून घ्यायचं आहे 3 ते 2 टिपक्याला। आणि अगदी फेट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आतमध्ये। आणि आता पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो। आणि आता आपल्याला केसरी रंगाचे मी अगदी मोठी मोठी टिपके ठेवून तयार करून घेत आहे पूर्णपणे। आणि केसरी हिरवा रंग खूप सुंदर दिसतोय, आता बघू शकाल तुम्ही। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। अगदी छोटंसं रांगोळी, पटकन 2 मिनिटात तुम्ही अशा प्रकारे रांगोळी तयार करू शकाल। इतकी सुंदर रांगोळी आहे। आणि आता पूर्णपणे आपला टिपक्या ठेवून तयार झालेला आहे। त्यानंतर बोटाच्या सहाय्याने मी आतमध्ये हिरवा रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूला मी गुलाबी आणि पिवळा रंगाच्या एक एक टिपका ठेवून तयार करून घेत आहे। अर्धा आपल्याला गुलाबी ठेवायचं आहे, अर्धा पिवळं। आणि प्रत्येक बाजूचा असंच प्रकारे आपल्याला मोठी मोठी टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे। प्रत्येक बाजूचा आपला टिपके ठेवून तयार झालेला आहे। आणि त्यानंतर मी एक पेनच्या सहाय्याने एक पानाचा आकार तयार करून घेत आहे। एक पेन घेतलेला आहे, त्याच्या सहाय्याने आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे। पिवळा रंग ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे बोटाने। त्यानंतर आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवायला सोपं पडतं। आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहो। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे। अगदी छोटंसं डिझाईन आहे, बघायला किती सुंदर सुरेख रांगोळी आहे। आणि त्यानंतर आतमध्ये मी एस काढून तयार करून घेतलेला आहे। आणि खालच्या बाजूला एक टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे। आणि वरच्या बाजूला 2 डोळे काढून घेतलेला आहे। आजूबाजूला अगदी छोटंसं कानाच्या आकार तयार करून घ्यायचा आहे। आपला कानसुद्धा तयार झालेला आहे। आणि आता खालच्या बाजूला 2 पाय काढून घेतलेला आहो। आणि आता आपलं अगदी छोटंसं गणपती तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला? किती सुंदरच आहे चक्रामधला आपला गणपती। आणि पूर्णपणे आपला दोन्ही रांगोळी तयार झालेला आहे। आवडलं असेल तर नक्की चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।